सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। ज्ञानोबारायाच्या जीवनातला प्रसंग सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे। थोडक्यामध्ये सांगून जाणार आहे। माणसाने असं कर्म करायचं की आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडलं पाहिजे। ज्या वेळेला कार्तिक वद्य त्रयोदशीला विष्णू माऊली ज्ञानोबारायाला आळंदीमध्ये समाधी देण्याचं निश्चित झालं मायबाप। पंढरपूरमध्ये भगवंताने सगळ्या वैष्णवांना सांगितलं, अरे मी ज्ञानोबारायाला आळंदीमध्ये समाधी देणार आहे। सगळे ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याला अलंकापुरीला या देवाने निमंत्रण दिलं आणि तो सगळा वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका आळंदीच्या दिशेने निघाल्या मायबाप। सगळे आळंदीच्या दिशेने निघाले आणि अष्टमी कार्तिक वद्य अष्टमीला आळंदीमध्ये आले आणि ज्ञानोबारायाचा तो सोहळा समाधीचा कार्तिक वद्य अष्टमी पासून आळंदीमध्ये प्रारंभ झाला। जिकडं तिकडं नाद घोषामध्ये सगळे वारकरी तल्लीन होऊन नाचत होते, गात होते, उड्या मारत होते आणि सज्जनो हळूहळू अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादश झाली। पारणे सोडले सगळ्यांनी। स्वतः भगवंताने सगळ्यांना द्वादशीचं ते भोजन करवलं सगळ्या साधूस महात्म्यांना। आळंदी नगरीमध्ये सुवर्ण पिंपळाच्या पारावरती सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये पंक्ती बसवली आणि सगळ्यांना द्वादशीचं पारणं सोडवलं आणि सज्जना हो त्या रात्री हरी कीर्तन कथा रात्रभर सगळं त्या आळंदी नगरीमध्ये चाललं आणि त्रयोदशीचा दिवस उजाडला। आज माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेणार होते, संजीवन समाधी घेणार होते आणि तो दिवस उजाडला आणि सकाळी पहाटेपासूनच माझ्या ज्ञानोबारायासाठी भगवान परमात्मा स्नान घालू लागले, उठणं लावू लागले। ज्ञानोबारायाला सुंदर सुंदर वस्त्र घालू लागले आणि सज्जना हो ज्ञानोबारायाचा तो समाधीचा वेळ जवळ जवळ येऊन ठेपला। इकडे नामदेवरायाच्या मुलांनी नारा विटा गोंडा मांदानी सिद्धेश्वराच्या खालचा पुढचा जो नंदी होता त्या नंदी खाली जाऊन जी शिळा होती ती शिळा उघडी केली आणि तिथं ज्ञानोबारायाला बसण्याकरता सुंदर आसन मांडून ठेवलं। तुलसी पत्र सगळं व्यवस्थित करून ठेवलं, उदबत्त्याचा घमघमाट आतमध्ये करून ठेवला आणि सज्जना हो आता ज्ञानोबाराय समाधी घेण्याकरता निघालेत। पण ज्या वेळेला माझे ज्ञानोबाराय समाधी घेण्याकरता निघाले सगळा समाज ज्ञानोबारायासाठी हंबरडा फोडून रडत होता, सगळा समाज आक्रोश करत होता। सज्जना हो टाहा फोडून ती सगळी आळंदीतली मंडळी, सगळे वैष्णव, सगळे भाविक ज्ञानोबाराय समाधीला जात असताना हंबरडा फोडून रडत होते। बांधला तळ्याचा फुटला से पाट, बांधला तळ्याचा फुटला से पाट, फुटला से सगळा समाज ज्ञानोबारायासाठी हंबरडा फोडून रडतोय। एक हात माझ्या पंढरीनाथाने धरलेला आहे, एक हात माझ्या निवृत्तीनाथ दादाने धरलेला आहे। चित्र डोळ्यासमोर आठवा आळंदी नगरी मधलं मायबाप समाधी सोहळ्याचं। भगवान परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबारायाला समाधी घेण्याकरता निघालेले आहे। सगळा समाज हंबरडा फोडून रडतोय। बारा वाटा ओ बारा वाटा
ज्ञानोबरायाच्या विरामध्ये एवढे रडले, मूर्छित होऊन पडायचे, पुन्हा देवाच्या पायावरती मिठी मारायचे आणि म्हणायचे, देवा अरे काय चुकलंय आमचं, अरे काय चुकलंय, वयाच्या 22व्या वर्षी आमच्यापासून आमच्या ज्ञानोबरायाला तू वेगळं करतोस. नामदेव महाराज खाली पडायचे, पुन्हा उठायचे, देवाच्या चरणावरती मिठी मारायचे आणि म्हणायचे, नका ना देऊ माझ्या ज्ञानोबरायाला समाधी. सगळा समाज रडतोय, चित्र डोळ्यासमोर आलं. समाधी घेण्याकरता एक हात पंढरीनाथ आणि वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली सज्जन हो, तुम्ही आम्हाला सोडून सोपानाने यावं, ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी, हमला पळून रडा. माऊली ज्ञानराजा, माऊली सोपानाने यावं, ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी, हमला पडून रडावं. अरे त्याची मुकल्या मुक्ताबाईने यावं, माझ्या ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी आणि ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारून हमला पडून म्हणावं, दादा झोपलेल्या अवस्थेमध्ये मायबाप आपल्याला सोडून निघून गेले. मायबाप निघून गेल्यापासून दादा मायबापाची आठवण तुम्ही आम्हाला नाही येऊ दिली. दादा आता त्या मायबापाचं प्रेम आम्हाला कोण लावणार? त्याची मुकल्या मुक्ताबाईने ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी, हंबरडा फोडावं. हो सज्जन हो, सोपन काका ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडतोय, चिमुकली मुक्ताबाई रडतीये, निवृत्तीनाथ दादा सुद्धा ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडताय, नामदेव महाराज सगळे संत मंडळी ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडतात. अरे सगळं जग रडू लागलं म्हणजे जगाचे अश्रू पुसण्याचं काम आता परमात्मा करतोय. पण माझ्या ज्ञानोबराईने अशी कीर्ती केली सज्जन हो, जग रडू लागलं म्हणजे जगाचे अश्रू पुसण्याचं काम माझा परमात्मा करतोय. पण तो परमात्मा सुद्धा माझ्या ज्ञानोबरायासाठी हंबरडा फोडून रडला हो. माऊली ज्ञानराजा, हो माय बापा परमात्मा सुद्धा ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडतात. सगळा समाज ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडतोय. पण सज्जन हो ऐका, सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ बंधूच्या विराहाने रडतील याच्यात नवल नाही. नामदेव महाराज साधू महात्मे ज्ञानोबरायाला संत महात्म्याच्या विरामध्ये रडतील याच्यात नवल नाही. अरे भगवंत सुद्धा रडेल याच्यात नवल नाही. पण सज्जन हो, नवल त्या गोष्टीचं घडलं ज्या वेळेला ज्ञानोबराय समाधी घेण्याकरता निघाले, त्यावेळेला ज्या आळंदीकरांनी ज्ञानोबरायला विरोध केला होता, ज्या आळंदीकरांनी माझ्या ज्ञानोबरायला इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, ज्या आळंदीकरांनी ज्ञानोबरायला भिक्षा मागू दिली नाही, मधुकरी मागू दिली नाही,
संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं, त्रास दिला, पण ती विरोधक लोक सुद्धा ज्ञानोबराच्या समोर हात होते. माऊली चुकलो आम्ही, माफ करा आम्हाला माऊली, आम्ही चुकलो. आणि ते विरोधक ज्ञानोबराच्या चरणावरती लुटांगण घालून हो सज्जन होती सगळी विनवणी करू लागली, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. ज्ञानोबरायाचा विशाल अंतःकरण त्या विरोधकाला सुद्धा ज्ञानोबरायाने माफ केलं. आणि माझ्या ज्ञानोबराय वयाच्या 22व्या वर्षी त्यामध्ये अशी कीर्ती केली, उभारीला ध्वजती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. आणि ज्ञानोबराय त्या त्रयोदशीच्या दिवशी समाधी घेण्याकरता प्रवेश करतात. स्वतः भगवंताने एक हात धरलेला आहे, निवृत्तीनाथ एक हात धरलेला आहे. देव निवृत्ती आले धरिला दोन्ही जातो ज्ञानेश्वर बैसावया ज्ञानोबराय समाधी घेण्याकरता गेले. भगवंताने ज्ञानोबरायला त्या सुंदर आसनावरती बसवलं. ज्ञानेश्वरी समोर ठेवली, भीममुद्रा ज्ञानोबरायांनी धारण केली. डोळे बंद केले. परमात्माने ज्ञानोबरायांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि ज्ञानोबरायांना संजीवन समाधी लागली. भगवंत समाधीतून बाहेर आले आणि सज्जना हो शिळा बंद केली आणि माझे ज्ञानोबराय संजीवन समाधीस्थ झाले. नामा मने आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. माझा मुद्दा एवढा आहे, ज्या आळंदीकराने ज्ञानोबराय होते तोपर्यंत त्रास दिला की नाही हो, किती त्रास दिला. पण त्याच विरोधकांना सुद्धा ज्ञानोबरायच्या चरणावरती लोटंगण घालण्याची वेळ आली. का तर त्याचं कारण आहे, विरोधक सुद्धा ज्ञानोबरायासाठी रडले. असं जीवन माझे ज्ञानोबराय जगले. तुकोबरायला सुद्धा तशाच पद्धतीचा त्रास भेटला सगळ्यांचा हयात असताना. पण ज्या वेळेला वैकुंठाला निघाले त्यावेळेला सगळा समाज तुकोबरायासाठी रडला होता. सगळा समाज रडला होता. माझा मुद्दा एवढा आहे, विरोधकांनी आपल्यासाठी रडावं. एकच उदाहरण सांगणार आहे, संपवणार आहे कीर्तन मी. आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडावं.
ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती देहावसान झालं आणि महाराजांचं देहावसान झालं ही वार्ता ज्या वेळेला सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कळाली आणि सगळा समाज माझ्या राजांना भेटण्यासाठी रायगडाच्या दिशेने पळू लागला आणि सगळा समाज हंबरडा फोडतोय. आपला राजा गेला, आपला प्राण गेला, आपला संरक्षण करता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गेले. सगळा सामान्य जनसमाज माझ्या राजाला शेवटचा निरोप देण्याकरता रायगडावरती निघाला. सगळा समाज राजासाठी हंबरडा फोडत होता. अरे राजे गेल्याच्या नंतर माणसं रडतील याच्यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कुत्रा सुद्धा रडला आणि कुत्र्याने सुद्धा आपला प्राण त्याग केला. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज गेले ही सगळी वार्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली. सगळा महाराष्ट्र सुन्न झाला राजाच्या जाण्याने. आता बस आपलं सर्व सुधारल्या गेलं. छत्रपती महाराज आपल्याला सोडून निघून गेले. आता महाराष्ट्राचं काही खरं नाही. छत्रपती महाराजांच्या जाण्याने सगळा महाराष्ट्र हळहळला, व्याकुळ झाला, हंबरडा फोडून उठला. पण काही विरोधकांना राजाच्या जाण्याने आनंद झाला. आणि ज्या वेळेला ही सगळी वार्ता, राजांच्या जाण्याची वार्ता सगळ्या देशोदेशीच्या राजांना कळाली आणि जिकडे तिकडे वाऱ्यासारखी वार्ता पसरली, महाराष्ट्राचा राजा छत्रपती मर गया. आणि हीच वार्ता घेऊन ज्या वेळेला दिल्लीच्या तख्ताच्या समोर एक सरदार घेऊन पोहोचतोय आणि त्या औरंगजेबाच्या समोर ज्या वेळेला जो बादशाह जाऊन उभा टाकतो, मुद्रा करतो, महाराष्ट्रातून आलोय. अरे काय घेऊन आलास निरोप? त्या सरदाराला वाटलं आनंदाची वार्ता आहे, कारण औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे राजे होते. आणि ज्या वेळेला त्या औरंगजेबाच्या सरदाराला वाटलं ही वार्ता ऐकल्याच्या नंतर औरंगजेब खुश होईल, औरंगजेबाला आनंद होईल आणि काहीतरी आपल्याला बक्षीस देईल, या हेतूने तो सरदार उत्साहाने, आनंदाने, प्रसन्न हृदयाने ही वार्ता सांगणार होता. ऐकावर का? मुजरा केला आणि विचारला, रे काय वार्ता घेऊन आलास महाराष्ट्रामधून, लवकर सांग. आणि मग त्यावेळेला तो सरदार सांगू लागला, हुजूर आनंदाची वार्ता. अरे काय आनंदाची वार्ता? फार आनंदाची वार्ता आहे राजे. अरे सांग तर लवकर काय झालं. आणि तो सरदार सांगू लागला, सरकार सर्व शत्रूंपैकी मोठा शत्रू महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी मर गया. सरदाराच्या मुखातला तो औरंगजेबाने शब्द ऐकला, महाराज छत्रपती शिवाजी महाराज मेले शब्द ऐकला, गेले बरोबर ऐकल्या बरोबर ताडकन हातातली माळ खाली पडली औरंगजेबाच्या. क्या हुआ? छत्रपती शिवा मर गया? हा हुजूर, छत्रपती शिवाजी मर गया. हातातली माळ खाली पडली, लट 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 अंग कापू लागले औरंगजेबाचं. अंग घामाघर झालं औरंगजेबाचं. आणि सज्जन हो, औरंगजेब एकदम खालीच बसला, दोन्ही गुडघे टेकवले आणि दोन्ही गुडघे टेकून डोक्यावरचा मुकुट काढला, दोन्ही हात वरती केले आणि तो औरंगजेब वरी हात करून त्या भगवंताला, त्या अल्लाला, त्या देवाला बोलू लागला, या अल्ला, हे देवा, अरे देवा, छत्रपती माझा शत्रू होता. कोण बोलताय आता? औरंगजेब बोलतोय. अरे शिवाजी हमारा बहुत बड़ा दुश्मन था. छत्रपती शिवाजी राजांना मारण्यासाठी औरंगजेबाने किती 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 महाराज आक्रमण केले महाराष्ट्रावर, अनेक आक्रमण केले औरंगजेबाने राजांना संपवण्यासाठी. पण औरंगजेब माझ्या राजाचं काहीच करू शकला नाही. आणि सज्जना हो, औरंगजेब बोलू लागला, अरे छत्रपती शिवाजी महाराज दुश्मन होता, विरोधक होता, त्याला मी कधी संपवेल असं मला वाटत होतं, परंतु या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी सारखा राजा होणे नाही. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतो, याच्या गगनावर माझ्या राजाचं नाव गाजतो.
रचल्यावर मना मनातून भगवान रचल्यावर त्यासाठी वार झेललं आपल्या नितड्याच्या तीवर आपल्या नितड्याच्या तीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे बरोबरच्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजवे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वा माजलगाव दानन लाज माझा दृष्टांत संपला ऐका औरंगजेब राजाचा कट्टर विरोधक होता पण राजाच्या जाणीने तो सुद्धा रडला संतांसाठी विरोधक रडले तसं सज्जनाव तुम्ही आम्ही सुद्धा असं जीवन जगायचंय की तुमच्या आमच्या जाणीने सुद्धा त्या विरोधकाने आपल्यासाठी रडलं पाहिजे आणि म्हणून असं कर्म तुम्ही आम्ही करायचंय कर्म कसं करायचं महाराज सांगतात ऐसे का हो न करा ऐसे का हो न करा पुढे नाही नाचला 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 ऐसे का हो न करा ताली बजाओ एक बार सब लोग अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही यदा कदाचित गचकलात आनंद भेटणार तसं तुम्ही जाणार नाहीत काळजी करू नका हा सुख सोहळा अत्यंत महाराज याच्यामध्ये आम्ही सगळे मार्क गुरुजीला देतो बर का एकदा गुरुजीसाठी एकदम जोरात टाळीवर अरे हा सगळा साज दाज गोळा करणं एरिया गाव संपलाय आपला एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि एका मिनिटामध्ये बरं का ज्ञानेश्वर माऊली सगळं समाप्त करून आपण सेवेला पूर्ण विराम एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं संकीर्तन म्हणा विठोबा रखुमाई शरणागत भूतजात बंधुनी श्रुतीचे का निगा फळ सार मूळ जाणूनी वेदाचं शास्त्राचं श्रुतीचं सार आहे फळ आहे ते म्हणजे भगवंताला शरण जाणं आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनातले एक कर्म ते आहे ते भगवंताची प्राप्ती करून घेणं तुमचा आमचा आद्य कर्म आहे आणि म्हणून तशा पद्धतीचं तुम्ही आम्ही प्रत्येकाने कर्म करायचंय बास या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या मानवासाठी याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाहीये याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाहीये हेच जगत गुरु तुकोबा अभंगाच्या तुका मने पाहे पुढे तुका मने पाहे पुढे तुका मने
आलंय बरं का वंदने बंद कुल कुल
आपण ज्यांच्या कीर्तनाने रंगून गेलेला असे हरिदासजी महाराज पेव आणि गेली 2 तास झाले तुम्ही 2 हाताने पकवत ऐकत आहे पण पकवाच हा 1 हाताने पण वाजवता येतो एक बोल तसा एक वाजवून दाखवतो तुम्हाला शंकर जय 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 कैलासी अविनाशी शुभरासी सदा रे गंगा तटकाश खात भंग वच प्रसंग सुसंग शंकर जय 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 कैलासी अविनाशी शुभरासी सदा रे गंगा तटकाश खात भंग वच प्रसंग सुसंग जय शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर धा 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 जय कैलासी अविनाशी शुभरासी सदा रे गंगा तटकाश खात भंग वच प्रसंग सुसंग शंकर जय 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 कैलासी अविनाशी शुभरासी सदा रे गंगा तटकाश खात भंग वच प्रसंग सुसंग शंकर जय 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 कैलासी अविनाशी शुभरासी सदा रे गंगा तटकाश खात भंग वच प्रसंग सुसंग शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय 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 आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।